कधी कधी मायबाप सरकारला गोरगरीब शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची दया येते. मागे एक अशी योजना आली, मी मंगळवेढ्यात आहे, ज्वारी खूप पिकते. कधी कधी ऐन सुगीत पाऊस पडतो आणि ज्वारीची नासाडी होते, ते सुद्धा घेणार म्हणे. मला बरं वाटलं की निदान पेरणी नांगरणी या गोष्टीचा खर्च तरी निघेल. आणि मी माझ्या पद्धतीने विचार केला की हे ज्वारी घेऊन सरकार काय करणार, शेतकऱ्याला जास्त पैसे मिळतील चांगल्या ज्वारीचे, कुजक्या ज्वारीचे काय. मी विचार केला बहुतेक याच्यापासून पशुखाद्य तयार करतील आणि पुन्हा दूध संस्थांच्या मार्फत शेतकऱ्यांना देतील. 4-8 दिवसानंतर कळलं की ह्या धान्यापासून मद्यार्क तयार करणार आहे. फार वाईट वाटलं आणि रागही आला. ज्या देशात 22% लोक रोज उपाशी झोपतात त्या देशात अन्नधान्यापासून मद्यार्क. त्यावेळी ही कविता लिहिली. टीव्ही वरून घोषणा होता, ज्वारी बाजरी मकेला पोत्यातच फुटलं हसू. टीव्ही वरून घोषणा होताच ज्वारी बाजरी मकेला पोत्यातच फुटलं हसू. म्हणाल्या आपण तिघी मैत्रिणी आता रंगीत बाटलीत बसू. म्हणाल्या आपण तिघी मैत्रिणी आता रंगीत बाटलीत बसू. धनिक वनिक बाळांच्या पोटापोटात खेळू आणि नशेतला स्वर्ग दाखवण्याचं दिलं वचन पाडू. पण धोरण ठरवणाऱ्या या फिरंगी बाबळी उभ्या आडव्या साळू. गहू हरभरा भात म्हणाले आपण तर गडी माणसं. गहू हरभरा भात म्हणाले आपण तर गडी माणसं. आपण होऊ खंबा आणि दारिद्र्याच्या राक्षसाला 2 घोटात करू लंबा. कुणब्याच्या कानात म्हणाले आता पोत्यानं पैसे येतील, जरा थोडं थांबा. विजय मल्ल्याच्या लेकी आता होतील तुमच्या सुना. विजय मल्ल्याच्या लेकी आता होतील तुमच्या सुना. बळी जाणारा बळीराजा नव्हे आता मध्य सम्राट म्हणा. राज्यकर्त्यांनो, तुमची दुकानच फसवी आहे. तुमच्या दुकानात काहीच नसतं तरी सुखी माणसाचे सदरे विकता म्हणून गिराईक फसतं. अरे ठरवलंय काय तुम्ही, अरे ठरवलंय काय तुम्ही. आईनं विकावं का दूध आणि बदल्यात बाळाला पाजावी का दारू. आईनं विकावं का दूध, बदल्यात बाळाला पाजावी का दारू. तशी कुणब्याच्या जिंदगीची एकदा परमिट रूमच करू. संपत्तीची भुरळ घालून आतून गरळ टाकता. अरे त्याला कोण फसते. माहित आहे आम्हाला की जत्रेतल्या गर्दी गंमत मधल्या सिनेमातली कतरीना कैफ आमची कधीच नसते. आणि कुजण्या इतकं पिकलं दरसाल तरी कुणब्यानं मद्यार्क केला नसता. कुजण्या इतकं पिकलं दरसाल तरी कुणब्यानं मद्यार्क केला नसता. देवळा पुढे जाऊन खाऊ दे पाखरांना म्हणत खुशाल उधळीत बसला असता. आता लक्ष्मीचंच म्हणाल तर तिला दरसाल घरी आणते माझी आई. आता लक्ष्मीचंच म्हणाल तर तिला दरसाल घरी आणते माझी आई. लक्ष्मी आली कोणाच्या पायी, गाई गुरांच्या पायी. लक्ष्मी आली कोणाच्या पायी, बाळ गोपाळांच्या पायी, लेकी सुनांच्या पायी. बाबांनो, तुम्ही तिला दारूच्या वाटेनं आणू नका. आधीच तडकलाय आमचा मेंदू, आता तुटेपर्यंत ताणू नका. आणि ताणलं तर काय होईल, तिफन उभी राहील आणि हातात रुमणं घेईल. अरे पसाभर पेरावं आणि पोतभर घ्यावं एवढी दानत फक्त मातीचीच असते. पसाभर पेरावं आणि पोतभर घ्यावं एवढी दानत फक्त मातीचीच असते. त्याच घासावर इथली पिढी पोचते आणि आयुष्यभर तुमच्या पालख्या वाहत बसते. राष्ट्राची संपत्ती म्हणा, नाहीतर उद्याचे मतदार. राष्ट्राची संपत्ती म्हणा, नाहीतर उद्याचे मतदार. पण त्यांना पाळण्यातच मारू नका.
तुमच्या मेंदूतली कीड आता आमच्या वावरात पेरू नका. तुमच्या मेंदूतली कीड आता आमच्या वावरात पेरू नका. अरे खळ्यावरलं मातेर पाखरासाठी ठेवून येणाऱ्या कुणब्याचं अजून किती मातेर करता. खळ्यावरलं मातेर पाखरासाठी ठेवून येणाऱ्या कुणब्याचं अजून किती मातेर करता. अरे घडा भरतो म्हणतात, मग अजून किती भरता. घडा भरतो म्हणतात अजून.